भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला। स्वतः डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते। 19 एप्रिल पूर्वी विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणूक होत असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली। महायुतीच्या वतीने भाजपचे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली असून ही निवडणूक जरी काँग्रेस विरुद्ध भाजप असली तरी प्रत्यक्षात नाना पटोले विरुद्ध प्रफुल्ल पटेल अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळते। निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असताना डॉ. प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तर गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव, अर्जुनी आणि गोरेगाव या तालुक्यातील बाईक रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। 19 एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात बदल पाहायचा असेल तर पंचा निवडणूक चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन डॉ. प्रशांत पडोळे यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।